आंदोलनाचा उद्देश असा आहे की जे प्रमुख मागणी आहे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा जे पेमेंट आहे मानधन पेमेंट आमचं पाठिंबाचं राहिलं आहे ते आम्हाला तात्काळ मिळावं। दुसरी मागणी अशी आहे की जी शासकीय सेवेमध्ये जशी लोक कामं करतात 58 वर्षापर्यंत तशी आम्हाला शासनाच्या धोरणात्मक कुठल्या तरी निर्णयानुसार आम्हाला 18 वर्ष काम करण्याची संधी मिळावी की जी आम्ही गेली 15 वर्ष या शासनाबरोबर आम्ही काम करतो आहे। म्हणजे पंचायत समितीवर जिल्हा परिषदेला ज्या ठिकाणी काम करतो तशी आम्हाला 18 वर्षाची संधी मिळावी। तिसरा विषय किमान वेतनप्रमाणे किमान वेतन समान काम किमान वेतनप्रमाणे आम्हाला मानधन किंवा पेमेंट देण्यात यावं ही आमच्या प्रमुख मागणी आहे। सांगायचा विषय असा की गेल्या वर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशनाला नागपूरला आम्ही अधिवेशनाला उपोषणाला बसलो की आमच्या राज्याच्या अध्यक्ष श्री कांतीलाल पटेल मॅडम जलत्याग अन्नत्याग याप्रमाणे गेले 7 दिवस आंदोलन करण्यात अमरून ऑपरेशन आंदोलन करण्यात आलं होतं। त्याच पद्धतीनं आज 8 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत पुन्हा एकदा आम्ही त्या नवीन जोमाने उतरलो आहे। कारण आज रोजीसुद्धा आम्ही सर्व जिल्ह्यातले सर्व तालुक्यातले पूर्ण महाराष्ट्रातले सर्व जिल्हा व्यवस्थापक तालुका व्यवस्थापक हे उपासमारीच्या वेळेवरती आहेत। आमचे आज कुटुंब रस्त्यावरती आलेले आहेत आणि आज कुटुंब जगवण्यासाठी आमच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक उरलेला नाही। आमच्या हक्काची नोकरी जी आम्ही गेली 15 वर्षे करतो ती नोकरी आम्हाला परत मिळवण्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले सर्वजण लोक या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गोष्टीचा न्याय आम्हाला मिळवून देण्यासाठी आमच्या पूर्ण संघटनेच्या माध्यमातून एकच विनंती आहे की कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्हाला भेट आपल्यामार्फत मिळावी आणि आम्हाला त्यांच्या मार्फत आमचा विषय तुम्ही पोहोचवावा एवढी विनंती आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा।